जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा आपला व्हिडिओ गुलाबी साडी या सॉन्गवरती झालेला आहे। व्हिडिओ एकदम खतरनाक झालेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर अगोदर आपण व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघून घेऊया। तुम्ही व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघितलेला असेल भावांनो। व्हिडिओचा प्रिव्ह्यू कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर पहिले तुम्हाला अलाइट मोशन ओपन करायचं आहे। तुम्हाला असा इंटरफेस दिसेल, त्याच्यावर तुम्हाला त्यानंतर बिटमार्कवरती जायचं आहे। बिटमार्कवरती गेल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। सर्वात अगोदर तुम्हाला फर्स्ट बीटवर यायचं आहे। प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन तुम्हाला एक इमेज दिला जाईल भावांनो। तो इमेज तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। त्याला अशा प्रकारे शेवटपर्यंत असं ओढून घ्यायचे। त्यानंतर ते इमेजला अशा प्रकारे बाजूला प्रेस करून त्याला अशा प्रकारे खाली वाढून घ्यायचे। त्यानंतर परत इथपर्यंत यायचे, पुढच्या बीटपर्यंत। इथे आल्यानंतर त्याला स्प्लिट करून घ्यायचे भावांनो अशा प्रकारे। त्यानंतर परत आपल्याला पुढच्या बीटपर्यंत यायचे 13 सेकंडपर्यंत, 14 सेकंडपर्यंत। त्याच्यानंतर तो इमेज आपल्याला परत स्प्लिट करायचा आहे। त्या इमेजला असे बाजूला प्रेस करून त्याला अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचे। परत तो वरती जो इमेज आहे त्याला पण अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचं इथपर्यंत। त्यानंतर तुम्हाला बॅक यायचे। बॅक आल्यानंतर शेक इफेक्टमध्ये जायचं आहे। आपल्या शेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर ते पहिले इमेजला इफेक्टवरती जाऊन कॉपी करून घ्यायचं इफेक्ट। परत बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे। आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर जो आपला इमेज आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे। पेस्ट केल्यानंतर परत त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे। ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीवर जाऊन कलरवरती जायचं आहे। त्याला ल्युमिनन्स असा इफेक्ट अप्लाय करून द्यायचा आहे। त्यानंतर परत बॅकला यायचं आहे। बॅक आल्यानंतर शेक इफेक्टवरती जायचं आहे। आपल्या जो आपला दुसरा इफेक्ट आहे भावांनो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्या इफेक्टवरती जाऊन त्याला इफेक्टला कॉपी करायचं आहे। परत बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे। आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला जो नंबरचा इमेज होता त्याला अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे। परत बॅक यायचं आहे। जो शेक इफेक्टवरती जायचं आहे, जो आपला तिसरा इफेक्ट आहे त्याच्यावरती तो क्लिक करून इफेक्ट आपला कॉपी करून घ्यायचा आहे। परत बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे। आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर तो इफेक्ट आपला तो शेवटच्या ज्या इमेजला आपल्याला पेस्ट करून टाकायचा आहे। अशा प्रकारे इफेक्ट आणि ते पेस्ट करून घेतलेले भावांनो आपण। त्यानंतर तुम्हाला फर्स्ट बीटवरती यायचं आहे। प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती यायचं आहे। तुम्हाला अशा प्रकारचा एक बॉर्डर पेनजी दिली आहे। ती बॉर्डर पेनजी अशा प्रकारे लावून घ्यायची भावांनो। तुम्हाला आपला व्हिडिओ झालेला भावांनो। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।